नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात महापालिका विशेष बुलेटिन. तुम्हाला अनेक ऑफर येतील, पण पैशाची आमिष दाखवली जातील. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, असं मार्गदर्शन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवारांना केलंय. पैसे दिले तरी बळी जाऊ नका, मुंबई वाचवायची आहे. मला पण खूप ऑफर आल्या, पण मी सगळ्यांना पळवून लावलं. मुंबई ही मराठी माणसांची आहे, आपल्याकडे ही शेवटची संधी असल्याचं राज ठाकरे उमेदवारांना उद्देशून म्हणाले. ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली आहे. मुंबई महापालिकेचा वचननामा आणि संयुक्त प्रचार सभांसाठी दोघांमध्ये चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी 4 वाजता राज यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या आणखी 2 महिला उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेनकर यांच्या पाठोपाठ वार्ड क्रमांक 27 मधून मंदा सुभाष पाटील यांची, तर प्रभाग क्रमांक 24 मधून ज्योती पवन पाटील बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे भाजपचे एकूण 5 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत. जळगावात महापालिका निवडणूक निकालापूर्वी महायुतीच्या 2 उमेदवारांनी खातं उघडलंय. भाजपाच्या उज्ज्वला बेंडाळे यांच्या पाठोपाठ शिंदेच्या शिवसेनेचे डॉक्टर गौरव सोनवणे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. ते आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव आहेत. जळगावच्या प्रभाग 12 मधील अन्य 2 उमेदवारांचा अर्ज फेटाळल्याने उज्ज्वला बेंडाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपकडून प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी मिळालेल्या पूजा मोरे यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्याच काही कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झाल्यानं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय. पूजा मोरे यांना तिकीट दिल्यानंतर त्यांच्या पूर्वीच्या काही व्हिडिओंचा आधार घेत ट्रोलिंग करण्यात आली आहे. अर्ज मागे घेतल्याचं सांगताना त्या ढसाढसा रडल्या. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रित लढणार असून त्याबाबत आज उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलंय. महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकींसाठी लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याची ही माहिती अजित पवारांनी दिली आहे. चंद्रपूर महापालिकेतील भाजपच्या अधिकृत यादीतून 16 उमेदवारांची नावं वगळण्यात आली आहेत. यामुळे भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या यादीत फेरफार करून आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या पसंतीच्या 16 जणांना उमेदवारी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. प्रदेशाध्यक्षांच्या अधिकारालाच आव्हान दिल्यानं पक्षश्रेष्ठींनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक अधिकाऱ्याने अर्ज छाननी दरम्यान एबी फॉर्म लपवल्याचा आरोप एका महिला उमेदवाराने केलाय. प्रियंका साबळे असे या महिला उमेदवाराचं नाव आहे. त्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत, मात्र एबी फॉर्म अभावी त्यांना अपक्ष म्हणून घोषित करण्यात आलंय. माजी खासदार पूनम महाजन पुन्हा एकदा भाजपच्या मुख्य प्रवाहात आल्यात. वसई विरार महापालिकेच्या मुख्य निवडणूक प्रमुखपदी पूनम महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीत अनेक गुंडांना उमेदवारी दिल्याचं समोर आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर बोलणं टाळलंय. पुण्यात सचिन खरात यांच्या आरपीआय सोबत युती झाली असल्याचं अजितदादांकडून स्पष्ट करण्यात आलंय. गुंडांच्या उमेदवारीवरून सचिन खरातांना प्रश्न विचारल्यावर खरातांनी माध्यमांशी बोलणं टाळलंय. या होत्या काही महापालिका विशेष बातम्या. पाहत रहा LS मराठी.